नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार संसद भवनात उपस्थित. 3 देशांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रदूत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज जम्मूहून रवाना. उद्यापासून यात्रेला होणार सुरुवात. प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं प्रतिपादन. शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेतकरी कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपयांच्या कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँकांमधून मिळण्यासाठी केंद्राला विनंती करणार सुधीर मुनगंटीवार. आणि ज्युनियर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत दुसऱ्या क्रमांकावर. 3 सुवर्ण 2 रौप्य पदकांसह 8 पदकांची कमाई. आणि आता सविस्तर वृत्त. 17 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संसद भवनात पोहोचले आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षांचे इतर ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत आहेत. रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतल्यानंतर माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस, माकपा, राष्ट्रीय जनता दल, बसपा यांच्यासह 17 प्रमुख विरोधी पक्षांनी एकमतानं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून आपली निवड केल्याचं मीरा कुमार यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपल्या उमेदवारी अर्जाचा चौथा संच संसद भवनात सादर केला. पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड या 3 देशांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेली पहिली भेट आणि नेदरलँडसोबत 70 वर्षांपासून असलेल्या राजनैतिक संबंधांना बळकटी ही त्यांच्या दौऱ्याची वैशिष्ट्ये ठरली. मायदेशी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी नेदरलँड्समध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला. भारताच्या विकासाचा आराखडा सादर करताना पंतप्रधानांनी नेदरलँडमधल्या भारतीयांना देशाच्या विकासात सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी उपस्थित भारतीयांनी पंतप्रधानांचं जोरदार स्वागत केलं. यहाँ आप सब राष्ट्रदूत हैं. हर हिंदुस्तानी दुनिया के हर कोने में राष्ट्रदूत है. दोन्ही देशांच्या नागरिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं पंतप्रधानांनी नेदरलँड्सच्या नागरिकांना यापुढच्या काळात 5 वर्षांचा व्यवसाय व्हिसा देण्याची घोषणा केली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जलव्यवस्थापनासह 3 सामंजस्य करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. सांस्कृतिक सहकार्य आणि डच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या सामाजिक सुरक्षिततेबाबतही सामंजस्य करार झाला. दहशतवाद, हवामान बदल यासारख्या जागतिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी आज सकाळी जम्मूहून रवाना झाली. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल कुमार सिंग यांनी या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. बालताल आणि पहलगाम इथं उद्यापासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. यावर्षी उपग्रह आणि ड्रोन विमानांच्या सहाय्यानं यात्रेच्या मार्गावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तसंच अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाच्या व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि समित्यांचे अध्यक्ष आणि सचिवांच्या 62व्या परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. वायू आणि जलप्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच या व्यवस्थेमधल्या भ्रष्टाचाराचं प्रदूषण देखील नष्ट झालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशभरातल्या विविध राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी देखील माहिती तंत्रज्ञानाची मदत होईल, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त कर्जमाफीनं सुटणार नाहीत. शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधल्या पुणतांबा गावातल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून अभिनंदन केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार शाश्वत शेतीचं उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं सांगत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आणि आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यानंतर 34,000 कोटी रुपयांच्या कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँकांमधून करण्याची परवानगी देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेला द्यावेत, अशी विनंती राज्य सरकार केंद्राला करणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. मुनगंटीवार आज नवी दिल्लीत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहेत, त्यावेळी त्यांना ही विनंती करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. या कर्जाची परतफेड दरवर्षी 10,000 कोटी रुपयांच्या हप्त्यात करण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेनं द्यावी, अशी विनंतीही करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरवर्षी 10,000 कोटी रुपयांची परतफेड करण्याची राज्याची क्षमता आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी नाटकात किंवा चित्रपटात स्त्रिया काम करत नसत, त्यावेळी बालगंधर्वांनी स्त्री भूमिका साकारून त्या अजरामर केल्या. बालगंधर्व रंगमंदिर अनेक कलाकार घडवण्याचं कार्य करत आहे, असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कवी संमेलनात ते काल बोलत होते. या संमेलनात आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर केल्या. या संमेलनाला पुण्याचे महापौर सिद्धार्थ धेंडे, रामदास फुटाणे, बंडा जोशी, भारत दौंडकरही उपस्थित होते. पिणार असतो फारच अटी म्हणूनच बंद होत नाही बघा ही आतबट्टी. राजकारणात जे जसे दिसतात तसे असतीलच सांगता येत नाही. राजकारणातली संन्यासिनी असतेच असं नाही. उभा भारतीला विचारा. राजकारणातला आचार्य असतोच असं नाही. गोविंद आचार्याकडे पहा. तसंच राजकारणातला ब्रह्मचारी असतोच असं नाही. कदाचित तो अविवाहित असू शकतो. हे अटल. जर्मनीमध्ये झालेल्या ISSF ज्युनियर विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. भारतानं या स्पर्धेत 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 8 पदकांची कमाई केली. चीनने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. चीननं 8 सुवर्ण पदकांसह 19 पदकं पटकावली आहेत. हवामान. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात जोरदार पावसामुळे जिल्ह्यातले राजाराम, इचलकरंजी, रुई, शिंगणापूर, खडक, कोगे आणि वतेरवाड असे 6 बंधारे पाण्याखाली गेलेत. कसबा बावडा इथल्या राजाराम बंधाऱ्यावर 19 फुटांवर पाणी असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतेय. सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 107 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत 1 मीटरनं वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस होत आहे. मात्र पावसात 37 घरं आणि गोठ्यांची पडझड झाली. सावंतवाडीमध्ये मुंबई गोवा महामार्ग तसंच कणकवलीमध्ये कलमट इथं विद्युत तारांवर झाड कोसळल्यानं कालपासून वीज पुरवठा खंडित झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 840 मिलीमीटर पाऊस पडलाय. रत्नागिरीतही 734 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यात अधूनमधून तर डहाणू, पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. कालपासून हिंगोली जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय.
येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. 3 देशांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रदूत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज जम्मूहून रवाना. उद्यापासून यात्रेला होणार सुरुवात. प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचं प्रतिपादन. शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेतकरी कर्जमाफीसाठी 34,000 कोटी रुपयांच्या कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँकांमधून मिळण्यासाठी केंद्राला विनंती करणार सुधीर मुनगंटीवार. आणि ज्युनियर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत दुसऱ्या क्रमांकावर. 3 सुवर्ण 2 रौप्य पदकांसह 8 पदकांची कमाई. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.